ॐ नमो जियात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. माऊलीच्या पसायदानाप्रमाणे वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू या भूताम. हे आपल्यासाठी प्रत्यक्षात खरं होत आहे आणि आपण ते अनुभवात आहोत की माऊलींनी आपल्या आयुष्यामध्ये आता बाबा मुक्तानंद आणि भगवान भगवान नित्यानंद आणि बाबा मुक्तानंद ही गुरु शिष्यांची गुरु शिष्यांची जोडी आपल्या आयुष्यात आणली आणि ध्यानाची सखोलता आपणाला बाबा मुक्तानंद आणि भगवान नित्यानंदांच्या गुरु शिष्यांच्या संबंधातून समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर हे आपण अनुभवतोय की हे आपल्या जीवनात माऊली जशी आली तसंच माऊली म्हणते की अशी संतांची मांदियाळी ह्या सृष्टीवरती मांगल्याचा वर्षाव करू. आणि ही मांदियाळी म्हणजे ही संत मंडळी प्रत्येक जीवाला भेटोत आणि ह्या संत मंडळींचा वर्षाव पृथ्वीवरती होऊ हे माऊलींनी पसायदानात मांडलेलं आहे. आणि जणू काही आपण तेच अनुभवतोय की आपल्या जीवनात आता माऊलींसह बाबा मुक्तानंद आलेत, भगवान नित्यानंद आलेले आहेत आणि ते सुद्धा आपणाला समृद्ध करण्यासाठी त्यांचं आपली सेवा करत आहेत. अशा पद्धतीने आपणाला समृद्ध करत आहेत. आणि इथे बाबा मुक्तानंदांचं पण एक वाक्य आहे की जेव्हा असे जीव अशा महान विभूती सृष्टीत जन्म घेतात तेव्हा पृथ्वीसुद्धा स्वतःला सनाथ समजवते. इथे आपण जर बघितलं की माऊलींनी जे पसायदानात म्हटलंय की ह्या सृष्टीवरती ह्या संत मंडळींच्या मांगल्याचा वर्षाव हो. म्हणूनच सृष्टीला सुद्धा आधार वाटतो, प्रकृतीला आधार वाटतो जेव्हा ही संत मंडळी जन्माला येतात तेव्हा आमच्याकडे लक्ष देणारा कोण आहे हे म्हणजे सनातत्व म्हणजे तिला सुद्धा हवं असतं की आम्हाला पण कोणी लक्ष द्यावं, आम्हाला कोणी आधार द्यावा, आमच्याकडे पण कोणी लालन पालन करावं. आणि आपले संत मंडळी त्या दृष्टीने सृष्टीतल्या 5 तत्वांचं सुद्धा लालन पालन करतात. म्हणून ते सृष्टीला ह्या पृथ्वीला पण हवेसे असतात कारण त्यामुळे पृथ्वी सनात होते. हे आपल्याला बाबा मुक्तानंदांचं एक वाक्य वाचनात आता आलं होतं आणि माऊलींचं पसायदानातलं आहे वाक्य. आणि बाबा मुक्तानंदांनी का सनाथ म्हटले आहे, पृथ्वी अनुभवते की अशी महान विभूती जन्माला आले की आम्ही पण सनाथ होतो असं पृथ्वीचं मनोगत बाबा मुक्तानंदांनी त्यांच्या वाक्यातनं दिलेलं आहे. तर आता आपण समजून घेऊयात की काल आपण जिथे कुंडलिनी शक्ती कुंडलिनी माता विषयी बाबा मुक्तानंदांनी सांगितलेलं आहे. आता भगवंताने जेव्हा संकल्प केला की हे विश्व निर्माण करायचं आहे तर ह्या विश्व निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये भगवंताने प्रथम शक्ती निर्माण केली आणि तीच शिवशक्ती, तीच पराशक्ती, तीच शिवशक्ती, तीच त्रिगुणात्मक प्रकृती, तीच वैश्विक शक्ती असं आपण म्हणू शकतो. आणि त्या शक्तीतनं पूर्णतः पंचतन्मात्रा, मन बुद्धी चित्त अहंकार पंचतन्मात्रा, त्यातनं पंचमहाभूत आणि नंतर 84 लाख जीवयोनी, त्यातला मानव एक जीवप्राणी आहे. 2 पायांचा मानवसुद्धा एक प्राणी आहे. आणि या 84 लाख जीवयोनीमध्ये मानवालाच अधिकार आहे, कर्माचा अधिकार आहे आणि कर्माचं स्वातंत्र्य सुद्धा मानवाला आहे आणि मानवच भगवंताला अनुभवू शकतो. हे शक्ती सामर्थ्य मानवाला कर्माच्या आधारे दिलेलं आहे. आणि हे जे पूर्णतः या शक्तीतून कुंडलिनी शक्तीतनंच पूर्णतः संपूर्ण विश्व निर्माण झालेलं आहे. आणि विश्व निर्माण करणं, विश्वाची धारणा करणं, विश्वाचा संहार करणं किंवा विनाशाच्या प्रक्रियेत विश्वाला नेणं आणि त्यानंतर पुन्हा विश्वनिर्मिती, असं हे रहाड गाडगं हे चक्र अविरत चालू असतं. आणि हे चालू असण्यामध्ये ही शक्ती, भगवंताची शक्ती ही कारणीभूत असते. भगवंत या शक्तीच्या माध्यमातून हे सर्व
कार्य करत असतो. आता हे विश्वामध्ये अशा पद्धतीने कार्य होतं. त्याच प्रकारे जे ब्रह्मांडात आहे तेच मानवाच्या पिंडामध्ये आहे. तर त्याच्यामुळे ही शक्ती मानवाच्या पिंडामध्ये सुद्धा स्त्री बीज आणि पुरुष बीज ज्यावेळेला एकत्र येतं आणि त्याचा एक सूक्ष्म गोळा तयार होतो आणि त्यातनं 9 महिन्याचं बालक तयार होतं. तेव्हा आपण काल पाहिलं, की सुरुवातीच्या जे निर्मिती होते, आत्मतत्व प्रवेश करायच्या अगोदर सुद्धा त्यामध्ये सर्व निर्माण झालेलं असतं आणि नंतर आत्मतत्व निर्माण होतं आणि हृदयाची धडधड ही 6व्या आठवड्यानंतर सुरू होते. तोपर्यंत त्या न दिसणाऱ्या स्त्रीबीज आणि पुरुषबीजातनं अ, जो गर्भगोळा तयार होतो, तो गर्भगोळा ज्या शक्तीच्या आधारे भगवंत तयार करतो, तीच भगवंताची परमशक्ती कुंडलिनी आणि ती त्या बालकामध्ये असते आणि जेव्हा आत्मतत्व प्रवेश होतं, आत्मतत्व प्रवेश झाल्यानंतर पण तीच शक्ती कार्यरत असते. कारण आत्मा अमर, अविनाशी, अकर्ता, अभोक्ता, निर्गुण, निराकार आणि उदासीन असं आहे. आत्मतत्व प्रवेश झाला, हृदयाची धडधड सुरू झाली. परंतु कार्य ही शक्ती करणार आहे आत्म्याच्या प्रकाशात. अशा पद्धतीने मग 9 महिने आणि त्यानंतर गर्भाच्या बाहेर आल्यानंतर पुन्हा आपलं जीवन स्वतंत्ररित्या सुरू होत असतं आणि ही ती कुंडलिनी शक्ती कार्य करत असते, परंतु ती सुप्तावस्थेत असते आणि ह्या शक्तीचं जागरण मग साधकामध्ये करतात ते सद्गुरु तत्व. कारण ह्या सद्गुरु तत्वाने पूर्णतः ही शक्ती जागरण केलेलं असतं आपल्या त्याग, तपस्या, ध्यान धारणेतनं ही जागरण केलेलं असतं आणि त्याने आपल्या आतमध्ये ते गुरुतत्व पूर्णतः प्रकाशित केलेलं असतं आणि ते पूर्णतः सद्गुरु स्वरूप झालेले असतात आणि त्यामुळे सद्गुरूंच्या ठायी ही शक्ती पूर्णतः सद्गुरूच्या शरीरातला प्रत्येक कण आणि कण ह्या शक्तीचाच पूर्णतः प्रत्येक कणात तेवढीच शक्ती असते. त्याच्या मनातल्या प्रत्येक कणामध्ये, चित्तात, अहंकारात त्याचं सगळं काही हे शक्तिमयच झालेलं असतं. आपण पाहिले उदाहरणं सुद्धा, की जे गुरुचे मलमूत्र विसर्जन आहे, ते सुद्धा शक्तिमय किती आहे त्याची आपण उदाहरणं पाहिलेली आहेत. तर ह्या आणि प्रत्यक्ष घडलेली उदाहरणं आहेत. एवढंच काय तर अंतिम संस्कार झाल्यानंतर गुरुचा देह अग्नीमध्ये विलीन झाल्यानंतर सुद्धा त्याच्या अस्थिमधनं सुद्धा ती शक्ती प्रवाहित झालेली आहे. आणि आपल्या महान विभूतींनी जे काही वस्त्र आहेत, त्यांनी जे काही अगदी शेणकुट शेण्या रचल्या, गोवऱ्या रचल्या, त्या गोवऱ्यांमधनं पण ती शक्ती ते प्रसारित करते. अशी अनंत उदाहरणं ह्या विश्वात ह्या महान विभूतींच्या आहेत आणि म्हणून ते पूर्णतः परमात्म स्वरूप झालेले असतात. आता आपण पुढचं वाचूयात. आज आपण साधना हा भाग वाचणार आहे. त्याच्या आधी कालच्या भागामधलं एक महत्त्वाचं वाक्य आहे ते आपण वाचूया की चिती कुंडलिनी माता गुरूंविषयीचं जे वर्णन केलेलं आहे ते थोडंसं पुन्हा वाचून मग आजचं वाचनाला आपण सुरुवात करूयात. बाबा मुक्तानंद म्हणतात, हे प्रिय योगशक्ती, माझे श्री गुरु प्रेम मी तुला अर्पण करीत आहे. तूच उत्तम फलदायिनी आहेस. तुझ्यात अनंत प्रकारचे सामर्थ्य भरले आहे. तू अनंत रूपे धारण केली आहेस. रामाची सीता, कृष्णाची राधा, नारायणाची लक्ष्मी, शिवाची भवानी, योग्यांची योगशक्ती, साधकांची क्रियाशक्ती आणि गुरुजनांची शक्तिरूप अनुग्राहिका शक्ती तूच आहेस. तूच गुरु आहेस. शक्तिपात करणाऱ्यांची शक्ती तूच आहेस. आपण काल पाहिलं की जे पण कर्म केली जातात त्याचं जे फलित होतं, कर्म करण्याची प्रेरणा पण ही शक्ती देते आणि त्यानंतर त्याचं जे फलित आहे ते सुद्धा ह्या शक्तीमुळेच होतं. योग धारणा करण्याची शक्ती पण ही शक्ती देते, योगाचं फळही देते. ह्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीला ही शक्ती कारण आहे आणि ही शक्ती अनुग्रहाच्या रूपात त्या साधकामध्ये जाते आणि ही शक्ती निश्चय पण पक्का करायला ही शक्ती मदत करते. प्रत्येक क्रियेसाठी ही शक्तीच कारणीभूत आहे. आणि आता पुढे बाबा म्हणतात आणि ही शक्ती पूर्णतः गुरु मध्ये पूर्ण रूपाने वास करत असते. तूच गुरु आहेस. शक्तिपात करणाऱ्यांची शक्ती तूच आहेस. हीच परमपूजनीय मातृरूप शक्ती गुरुमध्ये
गुरुमय होऊन वास करीत असते. आता ही शक्ती गुरुमध्ये गुरुमय होऊन वास करत असते. कारण गुरुतत्वाने तिचा इतका विकास केलेला असतो, की ही शक्ती गुरुरूपामध्ये तिच्या अंतरी विकसित असते. म्हणूनच गुरु स्त्रीही नाही आणि पुरुषही नाही. ते केवळ परमानंदमय उल्लसित प्रेमशक्ती आहेत. ते पूर्ण विकसित कुंडलिनी बोध शक्ती आहेत. चितीशक्ती आणि गुरु एकच आहेत. चितीमध्ये गुरु आणि गुरुमध्ये चिती असा परस्पर अभेद आहे. गुरु साक्षात परब्रह्म स्वरूप असतात. तत्वदृष्ट्या ते परब्रह्मच होत. दिव्यातिदिव्य अशा चितीचा शिष्यामध्ये समावेश करणारे गुरु हे केवळ गुरु नव्हेत. ते आपले पंचप्राण, आपले अंतरात्मा आहेत. गुरु हे प्रिय प्राणच नव्हेत, तर साधक जनांची साधन संपत्ती आहेत. इतकेच नाही, तर साधनाचे लक्षही तेच आहेत. साधनाने जे प्राप्त होते ते गुरुतत्वच. साधनाने जे प्राप्त होते ते गुरुतत्वच, जे निष्प्रपंच, परमोन्नत, परमानंद आहे. गुरुगीतेमध्ये गुरुचे जे वर्णन केले आहे, भावार्थ दीपिकेच्या ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराजांनी जो गुरु महिमा गायला आहे, त्यात यात किंचितही अतिशयोक्ती नाही. गुरुपादोदक सेवन करणाऱ्याला अमृत देखील एक सामान्य वस्तू वाटते. गुरुगीता म्हणते, गुरुपूजा ही सार्वभौम महापूजा आहे. गुरुरेव जगत्सर्वं ब्रह्म विष्णु शिवात्मकं गुरोः परतरं नास्ति तस्मात् संपूजयेत गुरुम्. अर्थात चितिमय गुरुचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतरच ही गोष्ट समजू शकते. सर्व तीर्थे सर्व देवता अधिक काय सांगू, विश्वव्यापी विश्वाकार ब्रह्मही सद्गुरूच होत. असे गुरु अनुग्रहरूपाने आपणच शिष्यात प्रवेश करतात. आपल्या अनुग्राहिका शक्तीचा शिष्याच्या अंतरात प्रवेश करवितात.
शक्तीचा प्रवेश करविणे म्हणजेच शक्तिपात दीक्षा, क्रियायोग किंवा गुरुकृपा. रुद्र शक्तीचा शिष्यात प्रवेश करविणे हाच गुरुचा अनुग्रह होय. आता इथे दिलेलं आहे की महत्वाची गोष्ट आहे की कुंडलिनी शक्ती जी आपल्यासारखेच गुरु मानव देहामध्ये आहेत आणि त्यांनी साधना केली आहे, इतकी त्याग तपस्या साधना प्रत्येक क्षणाची, आणि आपल्यासारख्याच सर्व परिस्थितीतनं गुरु जातो. ह्या मानव देहात असताना आपल्यासारखाच प्रपंच व्यवहार तो करत असताना त्याने ते तत्व आपल्या अंगी विकसित केलेलं असतं. इथे महत्वाची गोष्ट आहे, जी कुंडलिनी शक्ती प्रत्येकामध्ये आहे. 84 लाख जीवयोनी प्रत्येकात आहेत आणि मानवामध्ये त्या कुंडलिनी शक्तीचा विकास करण्याचं सामर्थ्य भगवंताने मानवाला दिलेलं आहे. आणि त्या कुंडलिनी शक्तीचा विकास हे मानव शरीरातच असलेले जे महान विभूती आहेत त्या करतात आणि ती कुंडलिनी शक्ती त्यांच्यामध्ये गुरुतत्वाच्या रूपाने विकसित होते. आणि त्यामुळे त्या सामान्य म्हणजे मानवी देहातच ते पूर्णतः परमात्म स्वरूप आणि सद्गुरु तत्व असलेले 30 अवस्था गाठतात. म्हणजे ही कुंडलिनी शक्ती तिच्यातलं ज्ञानस्वरूप पूर्णतः गुरुमध्ये विकसित झालेलं असतं. इतका गुरु व्यापक आणि सर्व जसं आता आपण आपल्याला कुठलीही अडचण आली तर आपण आईची आठवण करतो किंवा आपल्याला असं जाणवतं की नाही ह्या अडचणी आता कोणीही देहधारी सोडवू शकत नाही, तर त्यावेळेला आपण देवाचा धावा करतो. कोणी आपण कोणाला मानत असू त्यांचा धावा करतो, कारण त्यांना आपल्याला माहीत असतं की मार्ग तिथूनच मिळू शकतो. तर हे गुरुतत्वान म्हणजे मानवाच्या शरीरात असलेले ह्या महान विभूती आहेत, त्यांनी ही शक्ती इतकी विकसित आतमध्ये केलेली आहे की ते भगवंता समान पूर्णतः प्रत्येक गोष्टीचं उत्तर, प्रत्येक गोष्टीसाठी शक्ती, प्रत्येक गोष्टी सामना करण्याचं ज्ञान, धैर्य हे पूर्ण रूपाने विकसित झालेलं आहे त्यांच्यात. आणि एवढं असून सुद्धा ते साक्षी असतात की एवढं म्हणजे जसं भगवंताने हे विश्व निर्माण केलं आणि तो पूर्णतः साक्षी राहिलेला आहे आणि निरंकारी राहिलेला आहे, कुठलाही अहंकार नाही. त्याच पद्धतीने गुरु तत्व विकसित झालेलं असतं. आणि हेच महत्वाची गोष्ट आहे की साधकाने साधनेच्या माध्यमातून काय विकास केला पाहिजे, हे इथे सूत्र दिलंय की साधनाने जे प्राप्त होते ते गुरुतत्वच. सद्गुरूंना हे अपेक्षित नाहीये की साधक माझा सततच माझ्यावर अवलंबून राहावा, ही अपेक्षा नाहीये गुरूंची. साधनेने प्राप्त काय करायचं आहे, काय विकसित व्हायला पाहिजे, तर माझ्या अंतरी ते गुरुतत्व विकसित झालं पाहिजे. ते जे त्यांनी विकसित केलेलं आहे ते झालं पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी काय काय प्रयत्न केलेत, ते त्यांचं आचरण काय आहे, हे पूर्णतः ते मार्गदर्शक म्हणून आपल्या समोर एक रोल मॉडेल भगवंताची प्रतिकृती किंवा भगवंत शरीरात असता तर तो कसा वागला असता, कसा विचार केला असता, कसं आचरण केलं असतं, हे सर्व रोल मॉडेल म्हणून हे संत आहेत, ह्या महान विभूती आहेत. आणि ते तसं बनणं किंवा आपल्या आतमध्ये तसं गुरुतत्व विकसित करणं हे साधनेचं फलित आहे. हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे, तर आपली दिशा त्या पद्धतीने होऊ शकते. आपलं मनाचा, कर्माचा, वाणीचा, चित्ताचा आपण तसा विकास करू शकतो. नाहीतर आपण सतत संकुचित ह्याच्यामध्ये असतो. तर म्हणून इथे दिलंय की साधनाने जे प्राप्त होते ते गुरुतत्वच. म्हणजे सद्गुरूच असणार आहे, पण तो सद्गुरू ती जागा आपण नाही घेऊ शकत किंवा घ्यायची नाही. कितीही उच्च कोटीचे आपण शिष्य झालो किंवा तरी सुद्धा आपण त्यांच्यामुळे झालोय म्हणून ते आहे. परंतु तो सद्गुरू काय करतो किंवा आपलं ध्येय काय असलं पाहिजे की माझ्या अंतरी ते तत्व विकसित व्हायला पाहिजे, तसं माझं ध्येय असेल तर मी तसा होऊ शकतो. एवढं मोठं ध्येय दिलेलं आहे आणि स्पष्ट होतंय की आपण साधना चं परिणती काय झाली पाहिजे. आणि मग इथे दिलंय त्यांनी गुरुतत्व. गुरुतत्वाच्या पुढे डॅश लिहून त्यांनी दिलंय निष्प्रपंच, परम उन्नत आणि परमानंदमय. 3 गुण दिलेत त्यांनी गुरुतत्व. इथे दिले साधनाने जे प्राप्त होते ते गुरुतत्वच. डॅश
कसं असतं ते 3 गुण मुख्य दिले त्यांनी. निष्प्रपंच, परम उन्नत आणि परमानंदमय. निष्प्रपंच, साक्षी आपल्या प्रपंचासाठी पण आणि विश्वाच्या पण. निष्प्रपंच, लावून नाही घेत कुठली पण गोष्ट, त्यात सर्व करेल पण तो जसं कमळाचं पान आहे त्याच्यावरती पाणी स्पर्श नाही करत. ते आहे चिखलात पण पाणी सुद्धा स्पर्श नाही करत. तसा हा निष्प्रपंच आहे सगळ्यात, पण तरी सुद्धा निष्प्रपंच आहे. परम उन्नत, कायम ज्ञान शक्ती सच्चिदानंद स्वरूपात असलेला आणि परमानंदमय. परम उन्नत, उन्नत अवस्था तेव्हाच येऊ शकते जेव्हा ज्ञानाची परिसीमा सतत कायम धारणा असेल, तर ती परम उन्नत अवस्था. आणि तिसरं सांगितलंय परमानंदमय, सदैव आनंद स्वरूप. काही असो, एकतर निष्प्रपंच सगळ्यात ह्याच्यात आहे, मायानगरीत आहे, तरी सुद्धा निष्प्रपंच. दुसरं परम उन्नत, ज्ञान सतत स्मरण असेल तर उन्नत अवस्था कायम आहे. आणि परमानंद, जिथे ज्ञान आहे तिथे आनंद असणारच आहे. तर ह्या 3 मुख्य गोष्टी सांगितलेल्या आहेत की हे गुरुतत्वाचं वैशिष्ट्य आहे आणि ते साधनाने प्रत्येकाच्या अंतरी प्राप्त होतं, हे आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ते प्राप्त झाल्यामुळे इथे आपल्या गुरूंच्या ठाईत सर्व काही सर्व तीर्थ, सर्व बीजाक्षर, सर्व मंत्र, ह्याचा सर्व अनुभूती गुरूंच्या ठाई विकसित झालेल्या असतात त्या कुंडलिनी शक्तीमुळे. तर आता अशा पद्धतीने गुरूंची महिमा वर्णन केलेली आहे. हे सांगत असताना आपल्याला पण ध्येय दिलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे काय आपण केलं पाहिजे. आता पुढे आहे, पुढचा टप्पा आहे की साधना. साधना आहे साधना, हे शीर्षक आहे. सिद्ध कृपा प्राप्त झाली म्हणजे साधना होऊ लागते. साधना कधी होणार आहे? आता इथे आधी ध्येय दिले, साधनेने काय विकसित होतं, साधनेने प्राप्त होतं ते गुरुतत्व, जे निष्प्रपंच आहे. त्यानंतर आहे परमोन्नत आणि परमानंदमय. आता पुढे देत आहेत साधना. तर आपल्याला ह्या असा बाबा मुक्तानंदांनी सिक्वेन्स दिलाय की सद्गुरु तत्व, गुरुचं महात्म्य, त्यानंतर चिती कुंडलिनी माता, कुंडलिनी शक्ती, आणि आता सांगतायत की साधना, साधनेच्या संदर्भातलं त्यांचं चिंतन बाबा मुक्तानंद सांगतायत. आता साधनातलं पहिलंच वाक्य आहे, सिद्ध कृपा प्राप्त झाली म्हणजे साधना होऊ लागते. कृपा प्राप्त झाली तरच होणार आहे. सिद्ध कृपा प्राप्त झाली म्हणजे साधना होऊ लागते. साधनेची अनुभूती कुणाला लवकर तर कुणाला थोडी उशिरा येऊ लागते. अंतरंगात सूक्ष्म रूपाने साधना होत असली तर ती अनुभवाला येत नाही. परंतु अनुभव आले नाहीत तरी साधकाने आपल्या साधनेचे अनुष्ठान सन्मानपूर्वक, सत्कारपूर्वक, श्रद्धापूर्वक आणि पूर्ण प्रेमपूर्वक चालू ठेवले पाहिजे. गुरु कृपा कधीही व्यर्थ जात नाही. सारी सृष्टी बदलली, सूर्याने तप्त होणे सोडून दिले, चंद्राची शीतलता नष्ट झाली,
पाणी वाहण्याचे बंद झाले, दिवसाची रात्र झाली आणि रात्रीचा दिवस झाला, तरी एकदा झालेली गुरुकृपा किंवा सिद्ध कृपा व्यर्थ जात नाही. ही कृपा शिष्याला जन्मजन्मांतरी साथ देत राहते. ही कृपा शिष्याला जन्मजन्मांतरी साथ देत राहते. कोणत्याही लोकात गेले तरी मानवाचा पातकपुंज ज्याप्रमाणे फळ देण्याची संधी पाहत असतो, त्याचप्रमाणे शिष्यावर झालेली कृपा क्रियाशील होण्यासाठी त्याच्या मागे मागे फिरत असते. यासाठी आपण धैर्याने, उत्साहाने, प्रेमाने अभ्यास करीत राहिले पाहिजे. खूप सुंदर दिलंय. इथे सगळ्यात पहिलं वाक्य आहे, सिद्ध कृपा प्राप्त झाल्याशिवाय साधन होऊ शकत नाही. म्हणजे आपण जर साधन करत असू, आपलं जर साधन चांगलं होत असेल, आपलं आचरण चांगलं होत असेल, आपलं ध्यान जर चांगलं होत असेल, तर खूप काही हुरळून जायची. हे आपल्या शक्तीने तर होतंय, आपल्या प्रयत्नांनी होतंय, परंतु कृपेशिवाय होऊ नाही शकत. ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे साधन जे होतंय ते सुद्धा कृपेशिवाय होऊ नाही शकत. हे कायम भान ठेवलं पाहिजे. कायम भान ठेवलं पाहिजे. कारण अनेकदा आपल्याला साधनाचा पण, आपल्या सात्विकतेचा, सगळ्याचाच आपल्याला अहंकार होतो. तर हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. कायम मला तर असं वाटतं रज आणि तमाच्या अहंकारापेक्षा सत्वाचा अहंकार खूप धोकादायक आहे. प्रचंड धोकादायक आहे. कारण रजतमाचा अहंकार जो आहे तो माणूस त्या मानाने लवकर अहंकार सोडेल किंवा मान्य करेल. पण सत्वाचा जो अहंकार आहे तो एकदा डोक्यात चढला तर बाकी माझंच कसं म्हणणं बरोबर आहे, हे परिपरीने ज्ञान आणि म्हणजे प्रकांड पंडित किंवा अनुभूतीने माणूस समजवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात सुद्धा तो अहंकार गळून तेव्हाच पडू शकतो जर कृपा झाली तर. नाही तर त्या अहंकारातच माणसं अडकतात आणि सत्वरजापेक्षा सुद्धा जास्त अडकण्याची शक्यता त्या रजा आणि तमाच्या अहंकारापेक्षा ह्या सात्विक अहंकारात अडकण्याची शक्यता खूप मोठी आहे. जास्त धोका आहे. खूपच मोठा धोका आहे. त्याच्यामुळे कायम आपण लक्षात ठेवलं पाहिजे, जे काही चांगलं घडतंय, साधन घडो, कार्य घडो, काही पण घडो, ते कृपेमुळे होतंय. असंख्य साधक आहेत, असंख्य साधना करणार आहेत. का आपल्याकडूनच होतंय? कृपा आहे. बस कृपा, 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 कृपा. तर आपण सत्वाच्या पलीकडे जाऊ आणि भगवंत तत्व सत्वाच्या पलीकडेच आहे. गुरुतत्व सुद्धा तिथंच पलीकडे असलेलं तत्व आहे. त्याच्यामुळे ते कशातच अडकत नाही. ही गोष्ट आहे. महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे कायम हे साधना हो, किती हो, कमी हो, जास्त हो, पण जे पण साधना किंवा आपलं आचरण किंवा आपल्याकडून सत्कर्म, छोटं-मोठं कुठलंही हो, पण कृपेनेच होतंय हे भान कायम, कायम, कायम असणं गरजेचं आहे. तर इथे दिलंय सगळ्यात पहिलं कृपेशिवाय साधना होऊ शकत नाही. आणि त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे, की साधना जेव्हा सुरू होतं अनेकांना अनेक अनुभव येऊ लागतात. परंतु काय अनुभव सूक्ष्म असल्यामुळे प्रत्येकालाच ते अनुभव येतील किंवा अनुभवांची जाणीव होईलच असं नाहीये. परंतु कुठलीही साधना, कुठलंही हे वाया जात नसतं. तर त्यासाठी इथे सांगितलेलं आहे, की अनुभव आले नाहीत किंवा काही जाणीव नाही झाली तर निराश नका होऊ. आपली साधना प्रेमाने, श्रद्धेने, निष्ठेने आणि कसोशीने करत राहणं आवश्यकच आहे. कारण अनेक गोष्टी सूक्ष्म असतात. आपली जाणीव तेवढी विकसित झालेली नसते, तर आपल्याला कळत नाही आपल्यामध्ये काय बदल होतोय. शरीराने, मनाने, बुद्धीने, हे कर्माने, हे आपल्याला नाही लक्षात येत. कारण ते सूक्ष्म बदल होत असतात. आपली जाणीव तेवढी सूक्ष्म झालेली नसते. हळू ते होत असतं आणि ह्यासाठी दिलेलं आहे, की कधीही आपल्याला काहीच नाही प्राप्त होत आहे किंवा कधी-कधी असं होईल, की काहीतरी वेगळंच घडतंय, असंही दिसेल. कारण साधनेच्या सुरुवातीच्या साधना किंवा आपण चांगल्या अशा मार्गावरती येतो, तेव्हा अनेकदा अनेक अडचणी, शरीराच्या, मनाच्या अडथळे, अनेक काही गोष्टी आधी उफाळून येतात. तर आपण डगमगू शकतो. तर ते डगमगणं नाही पाहिजे. हे बदलणारं आहे आणि हे सुरुवातीचे जे आपले अनेक जन्मातले दोष आहेत, ते दूर होऊन नंतर आपण एका मार्गी येणारच आहोत. सुरुवातीला हा रस्ता स्वच्छ केला जातो. जसं जमिनीत शेत आपण तिथे काही धान्य हे करतो, तेव्हा सगळं आधी काढून टाकतो आणि मग ती मशागत करून मग तिथे पीक येतं. त्याचप्रकारे जेव्हा साधनेला सुरुवात होते, तेव्हा अनेक विपरीत गोष्टी पण येऊ शकतात. अनेक आजार वाढू शकतात किंवा काही लक्षणं. तर ते मशागत चालू आहे आणि तेच गेल्यानंतर मग सुपीक जमीन झाल्यानंतर तिथे पुन्हा एक चांगल्या रीतीने
संस्कारांचं बीज हे रुजणार आहे आणि ते वाढणार आहे. तर ह्या पद्धतीने आणि इथे आपल्याला दिलेलं आहे, की जसं आपल्या कर्माचं कुठल्याही कर्माचं पॅकेज आहे, गाठोडं आहे. ते गाठोडं आपल्यासोबत असतं आणि जेव्हा ती वेळ आलेली असते, तेव्हा ते आपल्या समोर येतं. कुठलंही यश असो, अपयश असो, कोणी धोका देणं असो, कोणी मदत करणं असो, ते आपल्या कर्मानुसार, प्रारब्धानुसार होत असतात. तसंच इथे दिलंय, की गुरुकृपा ही कायम असते. म्हणजे इथे किती मोठं दिलेलं आहे, की वाऱ्याचं वाहनं बंद झालं किंवा पाणी वाहनं बंद झालं. चंद्राची शीतलता ब नष्ट झाली किंवा सूर्याची तप्तता नष्ट झाली किंवा दिवसाचा रात्र झाली, रात्रीचा दिवस झाला. म्हणजे हे काहीही झालं तरी जी गुरुकृपा मिळालेली आहे, ती जन्मोजन्मी साथ देत असते. हे खूप मोठं आश्वासन आहे. ते कधीही जसं आपल्या कर्माच्या गाठोडं आपल्यासोबत कायम-कायम फिरतं आणि एका जन्मातनं दुसऱ्या जन्मात, तसंच ही गुरुकृपा आपल्या आपल्या पाठीशी सदैव ती आपल्या पाठीशी असतेच असते. हे आपण लक्षात हे कायम त्याची खात्री इथे दिलेली आहे बाबा मुक्तानंदांनी. आता पुढे म्हणतायत, ह्यासाठी मग काही पण हो, आपल्या आयुष्यात सद्गुरू आल्यानंतर काही वर-खाली हो, पण धैर्य सोडायचं नाही, श्रद्धा सोडायची नाही, निष्ठा सोडायची नाही, सकारात्मकता सोडायची नाही, घाबरून जायचं नाही. आपण चालत राहणं, हे आपल्याला त्यांनी एक इशारा दिलेला आहे किंवा आपल्याला एक मनोबल वाढवण्यासाठी आपल्याला सांगितलंय. का तर ती अखंड आपल्यासोबत असते. ह्यासाठी आपण आचरण आपलं सोडायचं नाहीये. पुढे म्हणतायत, भगवत कृपाशक्ती अंतरंगात प्रविष्ट झाली, की प्रथम जडता, निद्रा, आळस वगैरे निर्माण करते. कित्येक साधकांना उत्तम निद्रा येऊ लागते. आपली साधना ठीक चालली आहे. आता इथे सुरुवात केली आहे त्यांनी, की जेव्हा साधनेला सुरुवात करतो साधक तेव्हा त्याला काय होतं, की भगवत कृपाशक्ती अंतरंगात प्रविष्ट झाली, की प्रथम जडता, निद्रा, आळस वगैरे निर्माण करते. कित्येक हे अनुभव तर सगळ्यांनाच आहेत. तर कित्येक साधकांना उत्तम निद्रा येऊ लागते. ते कारण हे बदल आहेत. आपण अंतरेच्या प्रवासात लागतो. मग किती जुने असलो साधक तरीसुद्धा म्हणजे ते सुरुवातीचे 4-5 मिनिटं तर जातातच आहेत. जुनं असलं तरी अ, किंवा नवीन असेल तर हे सगळं जडता वाटेल, निद्रा वाटेल, आळस वाटेल. कारण बाहेरची सवय आपल्याला आहे. तर आत जातो तेव्हा थोडं जड जाणार. झोप पण वाटेल, आळस वाटेल. हे सगळं वाटणार आहे. किती बाबा सावकाशीने सांगतायत, की काय-काय होऊ शकतं. कित्येक साधकांना उत्तम निद्रा येऊ लागते. आपली साधना ठीक चालली आहे याचीच ही लक्षणे असतात. तर त्यामुळे हे असं झालं तरी आपण त्या मार्गावर आहोत ही लक्षणं आहेत. याबद्दल शंका घेऊ नये. ध्यानासाठी नेहमी एकाच स्थानी बसणे बरे असते. शक्य असल्यास ध्यानाच्या वेळचे कपडेही वेगळे असावेत. जिथे आपण ध्यानाला बसतो त्या ध्यानात चितीचे अनेक किरणपुंज गोळा होऊन राहतात. ध्यानासाठी रोज एकच स्थान ठेवल्याने आपले ध्यान उत्तरोत्तर अधिक चांगले लागू लागते. माझी एक ध्यानाची खोली आहे. बराच काळ मी त्या खोलीत ध्यान केले. नंतर सारेच त्या खोलीत ध्यानाला बसू लागले. तिथे सर्वांचे ध्यान लागू लागले. इतकेच नव्हे तर कित्येकांना त्या खोलीत दीक्षाही प्राप्त होऊ लागली. यासाठीच एकाच स्थानी ध्यान करणे उत्तम. अर्थात तशी अनुकूलता नसली तर मग कुठेही ध्यान करा. परमप्रिय गुरुदेव कृपा केल्याशिवाय राहणार नाही. इथे दिले ध्यानासाठी वस्त्र पण वेगळी असतील, कपडे जर ठेवले वेगळे किंवा ध्यानाची जागा, ध्यानाची खोली ही कायम एक असेल तर उत्तम आहे. कारण तिथे त्यांनी का दिले? कारण त्या ध्यानामुळे तिथे शक्तीचे परमाणू तिथे जास्त असतात. तिथे ते येऊन उपस्थित असतात. तिथे त्यांची घनता जास्त असते आणि ती आपल्याला उचलते. ती आपल्याला मदत करते. ह्यामुळे ते शक्तिपूर्ण वातावरण होऊन जातं. म्हणून ते आपल्याला सांगितलं आणि मग त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला. त्यांच्या खोलीत ते ध्यान करत तर नंतर सर्व साधकांचं ध्यान लागू लागलं. त्यांना अनुग्रह पण होऊ लागला, आपणहून पण होऊ लागला. या पद्धतीने त्यांनी अनुभव पण दिलेला आहे.
पुढे सांगतायत, मनुष्य देह केवळ एक मांसपिंड दिसला तरी तो तसा नाही. 72,000 नाड्यांच्या समुच्चयाची ती एक उत्तम यंत्रणा आहे. या 72,000 नाड्या, षटचक्रे, नवद्वारे मिळून जणू काही एक घर बनले आहे. सप्तधातूपूर्ण अशा या यंत्रणेला नगरी पण म्हणतात. या 72,000 नाड्यांपैकी 100 नाड्या मुख्य आहेत. यांत 10 नाड्या श्रेष्ठ आहेत आणि या 10मध्ये 3 नाड्या प्रमुख आहेत. या 3 नाड्यांपैकी सुषुम्ना नावाची मध्यनाडी सर्वाधिक महत्वाची आहे. सुषुम्ना नाडीच्या सहाय्याने आपले सारे जीवनव्यवहार चालत असतात. ही सुषुम्ना नाडी परशिवाचे निवासस्थान असलेल्या सहस्त्रारापासून कुंडलिनीचे निवासस्थान असलेल्या मूलाधार चक्रापर्यंत सारा भाग अखंड व्यापून राहिली आहे. ही सुषुम्ना नाडी परमशिवाचे निवासस्थान असलेल्या सहस्रारापासून कुंडलिनीचे निवासस्थान असलेल्या मूलाधार चक्रापर्यंत सारा भाग अखंड व्यापून राहिली आहे. आता इथं आपल्याला दिलंय की आपलं शरीर हे पूर्णतः स्थूल फक्त मांसाचा गोळा नाहीये किंवा दिसणारं स्थूल नाहीये, तर त्यात ऊर्जा प्रवाहित होत असते. जशी जी वायर आहे, इलेक्ट्रिक वायर आहे, त्यातनं जशी ऊर्जा प्रवाहित होते, तर ज्या तारा दिसत आहेत आपल्याला, वरून प्लास्टिकचं आवरण दिसतंय, असं जरी दिसत असलं तरी सुद्धा त्यातनं ऊर्जा प्रवाहित होत असते. तशीच आपलं जे शरीर आहे, दिसताना स्थूल दिसत असेल तरी सुद्धा ती विद्युत शक्ती, विद्युत चुंबकीय शक्ती, ती पूर्णतः त्यामध्ये प्राणशक्ती, कुंडलिनी शक्तीचं वहन होत असतं. आणि हे वहन करणारं जे सर्किट आहे, जाळं आहे, जसं आपल्या शरीरामध्ये हृदयापासून रक्तप्रवाह वहन करणाऱ्या आपल्या रक्तवाहिन्या आहेत, तसंच आपल्या शरीरातली ऊर्जा प्रवाहन करणाऱ्या ते पण त्या नाड्यांचं जाळं आहे. आता त्या न दिसणाऱ्या आहेत, त्या दिसणाऱ्या नाहीत. आपलं शरीर जिवंत असो किंवा मेल्यानंतर पण त्याचं डिसेक्शन केलं तर त्या दिसणार नाहीत. त्या सूक्ष्म नाड्या आहेत, परंतु त्याचं सर्किट, त्याचं हे आपल्या भोवती असतं आणि त्या 72,000 नाड्या त्यातून ती ऊर्जा वहन केली जाते. सूक्ष्म ऊर्जा त्यातनं वहन केली जाते आणि त्या 72,000 मधल्या 100 मुख्य आहेत आणि 100 मधल्या 10 आणि त्या 10 मधल्या 3 मुख्य, 3 मधली एक जी सुषुम्ना. आणि ही जी सुषुम्ना आहे, ही सुषुम्ना नाडी ही कुठून कुठपर्यंत आहे, तर सहस्त्रारापासून मूलाधारापर्यंत ती नाडी आहे. आणि या सुषुम्नेतनं मग ती कुंडलिनी शक्ती, कुंडलिनी शक्ती बघा, ही सुषुम्ना नाडी परमशिवाचे निवासस्थान आहे. परमशिवाचे निवासस्थान असलेल्या सहस्रारापासून ही सुषुम्ना नाडी, तिचा मार्ग देत आहेत. आता ही नाडी कुठून कुठे आहे, तर ही सुषुम्ना नाडी परमशिवाचे निवासस्थान असलेल्या सहस्रारापासून कुंडलिनीचे निवासस्थान असलेल्या मूलाधार चक्रापर्यंत सारा भाग अखंड व्यापून राहिली आहे. परमशिवाचे निवासस्थान म्हणजे परमशिवाचं निवासस्थान म्हणजे आपल्या आतमध्ये परमशिव तत्व कुठलं आहे, तर आत्मतत्व आहे, की जे परमशिवाचा अंश आहे, पण तो पूर्ण अंश आहे आपल्या आतमध्ये. तो सहस्रारात, इथे सहस्रारात त्याचा निवास आहे. आणि हे सहस्रारापासून मूलाधार चक्र म्हणजे मज्जारज्जू किंवा माकड हाडाच्या पायथ्याशी कुंडलिनी शक्ती वास करत असते. जे आपण पाहिलं, स्त्री बीज पुरुष बीज एकत्र आल्यानंतर गर्भनिर्माण होतो आणि त्यावेळेला जी शक्ती असते, ज्या शक्तीच्या आधारे निर्माण होतं, तर ती कुंडलिनी शक्ती आपल्या मूलाधार चक्रामध्ये म्हणजे माकड हाडाच्या ठिकाणी खाली तिथं वास करत असते. आणि हे कुंडलिनी शक्तीचं स्थान ते आहे आणि आपल्या सहस्त्रारमध्ये आपल्या आत्मतत्वाचं स्थान आहे. तर हे आत्मतत्व, सहस्त्रार चक्र आणि खाली मूलाधार चक्र, ह्याला हे पूर्णतः जो मार्ग आहे, त्या मार्गामध्ये ही सुषुम्ना नाडी असते असं दिलं. आणि ही सुषुम्ना नाडी ही मुख्य नाडी आहे. आणि मग नंतर इडा पिंगळा नाड्या आणि मग बाकीच्या 10 मुख्य, 100, मग 72,000 अशा आहेत. पण हे मुख्य आहे नाडी. जसं आपण हे करू शकतो, हा मणक्याचा भाग, हा आपला ऊर्जेचा प्रवाह पूर्णतः ह्या मणक्याच्या भागात वाहतो आणि तिथून तो सर्वत्र सगळीकडे
आपल्या नखाच्या हातापायांच्या नखापर्यंत, आपल्या केसांपर्यंत तो पोचलेला असतो. तर असा हा प्रवाह आहे. पुढे म्हणतायत की शरीरात प्राण मुख्य. तर अशा पद्धतीने आपल्याला हिचा सुषुम्ना नाडीचा हे सांगितलं, मार्ग सांगितला, कुंडलिनीचं स्थान सांगितलं, आत्म्याचं स्थान सांगितलं आणि त्याला जोडणारी सुषुम्ना नाडी असते. म्हणून ती मुख्य नाडी आहे आणि त्यात सर्व शक्तीचं वहन मोठ्या प्रमाणात होत असतं. आता पुढे प्राणाविषयी सांगतात. शरीरात मुख्य प्राण. प्राण गेला की सारेच गेले. मग या शरीराची दोन दमडी किंमत राहते. प्राण आहे म्हणून जग आहे. प्राण आहे म्हणून मानव आहे. प्राणामुळे आनंद, प्राणामुळे शक्ती, प्राणामुळे सिद्धी, आरोग्य, लोक परलोक गमन, प्रजोत्पत्ती, बल, वीर्य, सौंदर्य, पुनर्जन्म आणि जीवनमुक्ती प्राप्त होतात. इतकेच नव्हे तर रोग आणि चिंता, भ्रम आणि वेड हे देखील त्याचेच खेळ आहेत. म्हणून प्राणच ब्रह्म, प्राणच शिव, प्राणच शक्ती आणि प्राणच कुंडलिनी आहे. प्राक संवित प्राणे परिणता, संवित देवता रूपात परिणत होत असतात. प्राकसंवित प्राणे परिणता अर्थात संवित देवता प्राणरूपात परिणत होत असतात. सर्व प्राणे प्रतिष्ठितम असे सांगितले गेले आहे. सर्व ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये प्राणात प्रतिष्ठित आहेत. रथचक्राच्या मध्यभागी बसवलेले आरे ज्याप्रमाणे त्याच्या आधाराने कार्य करीत असतात, त्याप्रमाणे शरीर, इंद्रिये, मन आणि बुद्धी ही सारी प्राणांच्या आश्रयाने राहतात. हा प्राण शरीरात विभागला जाऊन भिन्न भिन्न कार्य करीत किंवा करवीत असतो. हा चितिमय प्राण शरीराला सुव्यवस्थित बनविण्यासाठी, शरीराचे सारे व्यापार नीती नियमपूर्वक चालविण्यासाठी प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान या पंचरूपात परिणत होतो. एकाच प्राणाची, एकाच शक्तीची ही कार्य असली तरी ती विविध प्रकारे संपन्न करण्यासाठी तो या 5 रूपांनी पिंड ब्रह्मांडाला पूर्ण व्यापून राहतो. आता इथं दिले आपल्याला प्राणशक्तीविषयी दिलेला आहे. आता आपल्या कुंडलिनी शक्ती हा एक भाग झाला, आत्मतत्व हा दुसरा महत्त्वाचा म्हणजे मुख्य घटक आणि आता प्राणशक्तीविषयी सांगत आहे. कारण शक्ती आहे, परंतु तिला वहन करणारं पण माध्यम पाहिजे. तो वहन करण्यासाठी हे आणि आत्मतत्व जे आहे तो पूर्ण चेतना, प्रकाश प्रदान करणारं ते तत्व आहे. ते स्वतः काही नाही करत. जसं आता सूर्य आहे, सूर्य काही नाही करत आहे, परंतु सूर्यापासून निघणारी किरणं जी आहेत ती अख्ख्या विश्वामध्ये पसरत आहेत आणि त्या किरणांपासून मग आपण म्हणजे सजीव निर्जीव सर्व सर्व घटक काम करतात, पण सूर्य स्वतः नाही करत आहे. तसंच आपलं आत्मतत्व आपल्या शरीरामध्ये ते स्वतः काही नाही करत आहे आणि ते एका जागी ते प्रकाश देत आहे, हे त्याचं काम आहे. आणि त्याची जी तो प्रकाश आहे ती एक आपण हे करू शकतो की ती कुंडलिनीच्या रूपात आपल्या शरीरात आहे आणि ते जे कुंडलिनी म्हणजे भगवंताची शक्ती कुंडलिनीच्या रूपात आहे, त्याची चेतना आत्मरूपात आहे आणि ह्या शक्तीला सुद्धा वहन करण्यासाठी माध्यम पाहिजे आणि म्हणून ते तिथे प्राणशक्ती ह्या शक्तीला शरीरातल्या प्रत्येक पेशीकडे घेऊन जाण्याचं काम ही प्राणशक्ती करत असते आणि ही प्राणशक्ती 5 हिचे 5 प्रकार आहेत. शक्ती एकच, परंतु ती वेगवेगळ्या भागात काम करते, त्यामुळे वेगवेगळी नावं दिलीत. जसं आता आपण एखादी गृहिणी जेव्हा बँकेत जाते तर तेव्हा ती बँक ऑफिसर असते आणि किंवा बँकेतला तिचा जो हुद्दा असेल ती असते आणि 31 घरी मुलांची आई असते. ह्या पद्धतीने तीच तिच्या आई वडिलांची लेक असते, नवऱ्याची पत्नी असते. तर त्याच पद्धतीने ही जी प्राणशक्ती आहे, ही प्राणशक्ती आपल्या शरीरामध्ये आणि विश्वामध्ये पण तिचे 5 प्रकार होतात. ती त्या स्थानी ती जर प्राणशक्ती माझ्या मलमूत्राच्या ठिकाणी त्या भागात काम करत असेल तर तिला अपान म्हणतात. हृदयाच्या भागात काम करत असेल तर तिला प्राण म्हणतात. तीच प्राणशक्ती जेव्हा पचनाच्या संबंधी काम करत असेल तेव्हा त्याला समान म्हणतात. तीच प्राणशक्ती ज्या वेळेला
पूर्ण रक्तप्रवाह सगळीकडे पसरवते तेव्हा तिला व्यान म्हणतात आणि तीच प्राणशक्ती जेव्हा शक्ती देते, श्वासोश्वास करते, तेव्हा तिला उदान म्हणतात. तर ह्या पद्धतीने हीच प्राणशक्ती शरीराच्या विविध भागामध्ये विविध प्रकारची काम करते आणि त्यामुळे तिचे 5च प्रकार होत असतात. आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा ते 5 प्रकारच्या वायूंची नावं घेतली जातात आणि तिथे आपल्याला स्वाहा करायला पण सांगतात. तर तिथे प्राण, उदान, व्यान, समान आपण हे पूजेच्या संदर्भात ऐकलं असेल. पंचप्राण ह्यालाच पंचप्राण असे म्हणतात आणि हे पंचप्राणासहित म्हणजे प्राणासह जीव हा अ, गमन करत असतो. तर आता इथे हे 5 प्रकारचे प्राण आहेत. त्यातला पहिला आहे की प्राण हृदय प्रदेशात कार्य करत असतो. प्राण आता हे 5 प्राणशक्तीचे म्हणजे प्राणाचे 5 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे प्राण. तर तो प्राण आहे तो काय करतो हृदय प्रदेशात कार्य करीत असतो. दुसरा आहे अ, अपनयतीति अपानः अर्थात सेवन केलेले अन्न पाणी अधोमार्गाने विसर्जन करणाऱ्या शक्तीला अपान म्हणतात. गुदा आणि उपस्थ या इंद्रियांद्वारे मलमूत्र विसर्जन करण्याचे काम करतो तो अपान. मलमूत्र विसर्जन केलं जातं किंवा प्रजननासाठी आवश्यक कर्म जे आहेत हे सर्व हा अपान वायू करतो. त्यानंतर आहे समम नयतीति समानः अर्थात जो समान रूपाने सर्वत्र काम करतो तो समान सेवन केलेल्या अन्नरसाला साऱ्या शरीरात पोहोचवण्याचे काम समान करतो. व्यापनोतीति व्यानः जो व्यापक आहे तो व्यान शाखा प्रशाखा रूपाने 72,000 नाड्यांमध्ये जी शक्ती संचार करीत असते तिला व्यान म्हणतात. नंतर आहे ऊर्ध्व नयतीति उदानः अर्थात जो वर घेऊन जातो तो उदान. उदान वायू साधकाचा महान मित्र आहे. याच्या बळाने योगी वीर्यरक्षण करू शकतो. उदानाच्या सहाय्याने वीर्य वर खेचून तो ऊर्ध्वरेता बनतो. त्याचे वीर्य प्राणात मिसळून प्राणरूप होऊन जाते. त्यामुळे स्वर्गीय अप्सरांच्या मोहावरही तो पूर्ण विजय प्राप्त करू शकतो. हे ऊर्ध्वरेत शक्तिपात क्षमतेचे मूळ उगमस्थान आहे. शक्ती, बल, तेज आणि पराक्रम याच्यामुळेच प्राप्त होतात. उदान वायूच्या आश्रयाने पापी जीवात्मा परलोकात, पुण्यलोकात आणि तिथून मानवलोकात जातो. हाच उदानवायू शुद्ध होऊन क्रियायोगात समाधी सुखाची अनुभूती देतो. उदान शक्ती सुषुम्नेत वास करीत असते. तर आपापल्या क्रियांच्या सहाय्याने जीवनधार बनणे हे या पंचप्राणाचे कार्य आहे. परमेश्वराच्या अनंत शक्तीमध्ये प्राण मुख्य आहे. हृदयक्रियेचा मूलभूत आधार बनून प्राण शरीर धारण करतो. प्राणच हृदय क्रिया सतत चालू राखतो. प्राणशक्तीच्या क्रियेमुळेच जीवात्मा जिवंत राहिला आहे. तर अशा पद्धतीने 5 प्रकारचे
प्राणाचे हे सांगितलेत कार्य. जो हृदयात राहून काम हृदयाची धडधड करतो तो एक प्राण आहे. अपान अपानच्या माध्यमातनं मलमूत्र विसर्जन, पुनरुत्पादन हे कार्य होतात. त्यानंतर समान जे प्राणाचा प्रकार आहे समान वायू, तर त्याच्यामुळे आपला अन्नपचन होण्यास मदत करतो. प्रत्येक पेशीमध्ये सुद्धा पचन चालू असतं, त्यात समान आहे. त्यानंतर व्यान आहे, तो पूर्ण ऊर्जा सर्वत्र पसरवण्यात म्हणजे रक्तप्रवाह, ह्या ऊर्जेचं वहन प्रत्येक पेशीपर्यंत घेऊन जाण्याचं काम हा व्यानवायू करतो. आणि त्यानंतर उदानवायू. उदानवायू महत्त्वाचा आहे, की हा उदानवायू बलशक्ती, वर्ण ह्यासाठी कार्यरत असतो. आणि मग ते हे बलशक्ती ह्याच्यासाठी साधकाला जर उदानवायू चांगला असेल, तर तो साधकाला साधनेत मदत करतो. तो वर घेऊन जातो आणि तो उदानवायू सुषुम्नेत वास करत असतो. हे इथे मुख्य दिलेलं आहे. उदानासंदर्भातलं आपण उद्या पाहूया. महाराजांची वचनं ऐकू आणि आपण थांबू. तर अशा पद्धतीने हे प्राणाविषयी आपण उद्याला डिटेल चिंतन थोडं करूयात. आणि फक्त इथे सांगता येईल की उदानवायूच्या संदर्भात त्यांनी विशेष सांगितलं आहे. उदानवायू हा बल आहे, बल प्रदान करणारा वायू आहे. आणि हा उदान ज्यांचा चांगला असतो तर त्यांची धारणा चांगली असते आणि मनाचं बल चांगलं असतं, निग्रह चांगला असतो. कुठलीही प्रलोभनं ह्या साधकाला हलवू शकत नाहीत. कितीही समोर कोणी राजकुमार आला किंवा अप्सरा आली तरी तो स्त्रिय साधक असो किंवा पुरुष असो तो हलू शकत नाही. त्याची ऊर्जा ही कायम उन्नतीकडे आत्म्याशी एकरूप असलेलीच असते. तर हे महत्त्वाचं इथे सांगितलेलं. आणि हा उदानवायू विशेषतः सुषुम्नेमध्ये वास करतो. तर ह्या पद्धतीने इथे 5 प्राणांविषयी अत्यंत गहन ज्ञान बाबा मुक्तानंदांनी अत्यंत सोप्या ह्या करून सांगितलेलं आहे. वारंवार ऐकलं तर ह्याची आपल्याला एक वेगळं, प्रत्येकाला वेगळं म्हणजे प्रत्येकाला खोली समजू शकते. इथं आपण थांबूयात.